गेल्या 3 दिवसापासून तापलेल्या भिगवण तरुणी अपहरण प्रकरणी नवा ट्विस्ट आलाय। मिरचीपूड चटणी डोळ्यात टाकत तक्रार करणाऱ्या आई आणि भावाचे आरोप फेटाळत तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली। त्यानंतर पोलिसांनी मुलीला बारामती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केलं। तेव्हा मुलीने शपथपत्र दिलं आणि अपहरणाचा आरोप फेटाळलाय आणि तरुणीने स्वतःच्या इच्छेने आपण तरुणासोबत गेल्याचं सांगितलंय। शिवाय तिने घरच्यांसोबत जाण्यास नकार देत मुलासोबतच राहणार असल्याचंही सांगितलेलं आहे। ज्या तरुणावर मुलीला पळवल्याचा आरोप आहे त्याला पोलिसांनी अज्ञात ठिकाणी नेलं आणि त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे। केवळ एवढंच नव्हे तर आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट चटणी टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय। पण तरुणीची आई आणि नातेवाईक अपहरण केल्याच्या आरोपावर ठाम आहेत। मुलगी दबावातनं बोलते असा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे खरंच अपहरण झालं होतं की अपहरणाचा बनाव रचला गेला होता हे कोडं मात्र कायम आहे। तिला 12 वर्षापासून दबावाखाली आहे ती। माझं पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले। त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही। ती दबावाखालीच आहे आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। आम्ही आरोप केला तो आझर शेख नावाचा त्या मुलाचा चुलता जो आहे तो गावगुंडा आहे, वाळू उपसतो, मुरुम उपसतो। बऱ्याच जणांना त्याने आजपर्यंत मारले। अशा चौकीला पोस्ट आहेत। आज बरेच दिवस झाले त्याचे गुन्हे दाखल आहेत। कुठला जामीन न मंजूर करता तो आज बाहेर फिरतो। तर ह्या व्यक्तीला एका राजकीय आमदाराचा वरदहस्त आहे। तरुणीच्या नातेवाईकाने प्रियकराच्या डोक्यावर आमदाराचा वरदहस्त आहे असं म्हटल्यावर दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांचं नाव चर्चेत आलं। तरुणीच्या आईने मुलीवर दबाव असल्याचा आरोप करत दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। तरुणीच्या प्रियकराचा काका अझर शेख हा राहुल कुल यांचा कार्यकर्ता आहे आणि त्याने राहुल कुल पाठीशी असल्याचं स्टेटस ठेवलेलं। यावरून राहुल कुल मुर्दाबाद अशा घोषणा देत नातेवाईकांनी न्यायालयाचा परिसर दणाणून सोडलाय। आमदारांच्या पाठबळामुळेच आरोपींनी हे धाडस केलं असा आरोप त्यांनी केलाय। तर राहुल कुल यांनी माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत असं स्पष्टीकरण दिलंय। अझरभाई शेख यांना त्याच्या दबावाखाली माझी आज मुलगी इथनं जाते। हिंदू समाज जागा होऊ दे एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका। आज माझी गेली उद्या तुमची जाईल। ही तुमची पण मुलगीच आहे, हिला जाऊन देऊ नका। आपल्या ताब्यात घ्या, काही पण करा, पण मामांनी सगळं पूर्णपणे लक्ष देऊन आपली मुलगी आपल्या ताब्यात घ्यावी एवढी विनंती मामांना माझी। मला जशी घटना कळाली तसं पोलिसांना मी संपर्कात होतो। मुलीच्या मामा जे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि वारंवार पोलिसांनाही सूचना केल्यात की जो तपास चाललेला आहे तो जो तपास आहे त्याची सगळी माहिती त्या मुलीच्या कुटुंबियांना द्यावी आणि सगळ्या बाजूने त्या कुटुंबियांना मदत करावी अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी पोलिसांनाही केलेल्या आहेत। मी सांगितलं की माझी निपक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील आणि त्यामुळे अशा प्रकारे काही लोकांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा असं माझं मत आहे। माझी उलट या सगळ्या प्रकरणात मागणी आहे की जे दोषी असतील त्याच्यात कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। भिगवण प्रकरणावरून राजकारणही जोरात सुरू झालंय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी गंभीर आरोप केले आहेत। पाहूया। यांचे प्रेम संबंध होते, यांच्या घराला लागून घर आहे, मग बाजारातून पळवायची गरज काय होती की याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागं कोण आहे, यांना सपोर्ट कोण करत आहे, याच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे हे सर्व तपासून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मुलीला ताब्यात देऊन त्या मुलावरती गुन्हा दाखल करावा। त्याच्या पाठीमागं कोण आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे। तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे की माझे 9 वर्षापासून त्या मुलाच्या समवेत माझे प्रेमाचे संबंध होते। म्हणजे याचा अर्थ 9 वर्षापूर्वी जर म्हटलं तिचं 19 वर्षाचं वय आज आहे तर मग तिचं वय झालं 10। 18च्या आत ह्या मुली ज्या वेळेला असतात तर त्यावेळेस त्यांना कुठंतरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या बाबतीमधला पुढाकार काही लोकांनी घेतला जातो असा आमचा वारंवार संशय। भिगवणचं हे अपहरण प्रकरण नेमकं काय आहे तेही जाणून घेऊया। मर्जीने ती मुलासोबत गेलेली होती। मुलासोबत गेल्या 1 वर्षापासून या तरुणीचे प्रेमसंबंध आहे। या नात्यासंदर्भात तिने आई आणि भावाला माहिती दिलेली होती। दुसऱ्या मुलासोबतच्या लग्नासाठी विरोध होता। आई आणि भावाने मिरचीपूड फेकल्याचा जो गुन्हा जी केस दाखल केली आहे ती खोटी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।